हॅलो. हा बोला की. अगं आरची कुठे गेल्या? गेले जरा बाहेर आहे. बोला की मैत्रिणी संग आम्ही आलो. जेवायला आलो इथं दुकान बंद करून. आता तुम्हाला जेवायला द्यायसाठी का मी महागारी येऊ का? हो जरा ज्वेलर्सच्या दुकानात आलं. तुम्हीच म्हणलं होतं की अगं नाही. आधी जेवण वाढून जा, कुठं तिकडे जायचं? कुणा संग गेल्या? मैत्रिणी संग गेल्या म्हणलं तर. मैत्रिणी कशाला गेल्या? अहो ज्वेलर्स कडे गेल्या जरा सोनं घ्यायचं होतं. तुम्ही सांगितलं होतं की कोणाला- नाही कोणाला अक्षय. घ्यायचंय? आता तुम्हीच म्हणलं होतं की अक्षय तृतीयाला सोनं घे. हो, अक्षय तृतीयेला सोनं घेतलं चालतं, चांगली गोष्ट आहे. पण आपली परिस्थिती बघून आपण घ्यायच असते ना. परिस्थिती बघू ना मग थोडंच घेतलं की बघा बघा जेवढं घरी होते की नाही तुम्ही दिलेलं मला थोडं पैसे 40-12 हजार रुपये हा. आणि घरी पण थोड्या पावत्या होत्या तर ते एक आणि माझ्या जुन्या घंटनाचे एक 40,000 असं मिळून झालंय. पण फक्त तुम्हाला काय माहितीये का आता फक्त 2,60,000 द्यायचे. हो, या येऊ काय आता त्यात काय? 2,60,000. हा अगं मी 5 वर्ष काम केलं तर पैसे येत नाही तुम्ही तेवढं. अहो ग बसा एवढं एवढं तर केलंय तरी तुम्हाला असं काय करूया का लागलंय? काय घरी येऊ का आणि डांबरीवर राहूया आपण. आता पाल मारून राहूया डांबरीच्या कडेला, का बरं ग्रामपंचायतीच्या जागेत, नाही तर शाळेच्या मागे जाऊन राहूया. असं असते होय? अगं मग या 2.5 लाख कुठनं द्यायचं? आता तुम्ही आता मला लागतंय ती बायकांना जायचं असते बाहेर तुम्हाला माहित नाही. अगं अक्षय तृतीयेला सोनं वाटते. सोनं झाडाचं पाला असते त्याला सोनं म्हणते. त्या दिवसापुरतं आपटा म्हणते त्याला, ते सोनं म्हणते ते. तुम्हीच तर तुला म्हणलं ते होतं सोनं की. घ्यायला सांगितलं होतं का तुला? ही खरोखर तू सोनं घ्यायची काय गरज होती का सांग तुम्हीच बरं? म्हणलं होतं की कानाचं वेल करून घे म्हणून खालचं. अगं कानाला त्यातला एक पाला लावला असता चाललं असतं ना. गबत तुम्हाला काय माहिती लागते सोनं बायकांना बाहेर काय जाताना. अगं लागतंय, काय करत्यान, काय चाललंय तुझं? इकडे मला जेवण वाढत दे जाते त्याच महागारी सोनं. असं कसं मी नसते महागारी देत. बघ जा त्या दुकानात, ती पैसे दे, सोनं दे महागारी आणि माझं चुकलं म्हणून असं असं दोन थोबाडीत हाणून घे. नाही बाबा आणि विषय संपला म्हणा मामा, मी मला काय नको सोनं, माझा नवरा काय हे करत नाही म्हणायचं. मला तर घंटन घालायचं बघा. अहो ती शेजारीन बाय कसलं तिचं घंटन वाकून वाकून झाडते आणि दाखवते मला. आता तिला पण मला अगं बाई दाखवायचं तुझ्या नवऱ्याला पगार आहे 50,000. मग असं ना का हा? माझ्या पुढं कशाला नाटक करायची मग? अगं मग ते करणार की तुझ्या नवऱ्याला 50,000 पगार आहे, आपला नवरा 5,000 कमवते, महिन्याला शिल्लक राहते आपल्याला. कसं बस पोरांचं शिक्षण आहे, तोंडाला हात मिळत नाही, हाताला तोंड मिळत नाही. तुला कोणी सांगली कसली अवदसा सुचले तुला कुणा? नाही बाबा मला तर पाहिजे बाबा घंटन. मी काय माघारी देत नसते. अगं बाय असं काय करू नको. का बरं? मी सांगतोय तेवढं ऐक. नाही नाही दे जा महागारी. मी नाही देणार अगं म्हणलं तर. अक्षय तृतीया हाय का अक्षय पिढती आहे मला काही कळना झाल्या. हाय का आता अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया आहे. तुम्हीच म्हणलं होतं सोनं घ्यायचं म्हणून मी सोनं घ्यायला अगं आले. ते झाडाचं पानं घ्यायचं असतात म्हणतो, तुला सगळं आणतो म्हणलो तुम्ही, तर तू जाऊन सोनं घेऊन आल्या म्हणलं अवघडच काम आहे बाबा तुमचं. आता तुम्ही पण तर जातायच की. तुम्ही गेला तर स्प्लेंडर घेऊन आला ना घरातल्या पावत्या फाडून. अगं स्प्लेंडरवर फिरायला येते का नाही सांग बरं बघू. मग तुम्ही म्हणलं का दोघांना मिळून बरं ऍक्टिव्हा तुला वापरायला येतं म्हणून? बचत केलेल्या तेवढ्या पावत्या 2च मोडलेल्या दिसते त्या. गाडीची किंमत किती? 50-60,000. तू किती आणत्या? सोनं किती आणल्या? 80,000 दिल्या तर अजून 2.5 लाख राहिल्या तर 2.5-3 लाख तुझ्या बाण घेतलं होतं का सोनं कवा? होय माझा पप्पा तर घेऊन दिला असतं मला. तुम्ही माझ्या पप्पांवर जाऊ नका. अगं काय पप्पा तुझा आणि काय असं कर ना मग. काय करू? पप्पाची जर रानबिनी एक जाण मग हे पैसे दे त्याचं. होय मी जा पैसे नाही देणार नाही. नाही तुम्हाला द्यावेच लागतील पैसे. नाही 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 नाही, असं करू नको. मग घटस्फोट घे आणि जा तो पप्पाकडे आणि घटस्फोट घ्यायचं आणि मंगळसूत्र करायचं. घटस्फोट घे, मी तुला 2 लाख देतो, तू जा मग. आणि असं गळ्यात घालायचं आणि असं मिरवायचं असं. आता मग घटस्फोट घंटन कसं घालणार मी? हे काय मला पटत अगं नाही नवरा मेल्यावर घटस्फोट घंटन काढते ते. घटस्फोट दिल्यावर काढत नसते ते. येडी झालेच काय काय तुला ते सांगू एवढं कळत नाही तुला? सोनं घ्यायचं बरं कळलं का? सोनं घ्यायचं मला कळतंय. सगळ्या बायका घालते तर मला पण पाहिजे सोनं. अगं बायका सगळ्या घालते सोनं, ज्याची त्याची परिस्थिती बघून घ्यायची असते ग. असं ना का मला काय मला तर पाहिजे बाबा सोनं. मग असं करते का? काय त्या ज्वेलर्सवाल्याला विचार किडन्या बिडण्या घेताय का म्हणून, मी किडनी देतो एक. काय अहो तुम्ही तर ना किडनी विचार, डोळा विचार, नाक विचार, दात काय, हार्ट काय घ्यायचंय ते विचार, सगळं देतो काढून तुला त्या पैशासाठी. फक्त 2,80,000 तर राहिले जाऊ काय तर साठ अहो काय. 2 लाख राहिलेत म्हणजे काय खायचं काम आहे? 2,50,000 राहिलेत मग कशी म्हणलाय तुम्ही. ती मला 5 वर्ष काम केलं तरी पण तेवढं शिल्लक राहत नाहीत बघा. उद्यापासून मी बी येते कामाला मग. आता कशाचे काम करत्या तू आणि काय करत्या? अवघड करून ठेवलंय सगळं तो. आता मला पाहिजे फक्त घंटन. मला काय बाकीचं माहित नाही. अगं मी बाकी सांगतो तुमचं तेवढं पण बघा. कर, महागार नेऊन दे जा. नाही 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 नसेल तर जमणार तू नाही. घरला येऊ नको, तुझ्या वडिलाकडे जा हाय का ही आणि काय पद्धत त्यांच्याकडनं झाली? पैसे घे आणि मग दे, मग यायचं ये. नसेल तर घटस्फोट घेऊन जा घरला तिकडे. काय तुम्हाला अजून बी माझ्या पप्पांकडनं पैसे पाहिजे? लग्नात खर्च केलेला कमी नाही होय? अगं तुझा पप्पा तू काय ते अवघड झालंय बघ. ही आता का अक्षय ते आहे का अक्षय पिडती मला काय कळना झालं. आता कसं करा? घराला गिरायक तर आहे का बघ त्या ज्वेलर्सवाल्या विचार. घराला आपलं घर कोण कशाला 2,50,000 द्यायचं? घर आपलं पत्र्याचं 10 बाय 10ची खोली आणि कोण पैसे द्यायचे सांग बरं बघू. तुला थोडं तर कळलं नाही? ती वाकून लुटत्या आणि ही करत्या. तुला काय करायचं होतं त्यानं मला सांग बरं. मला पण वाकून लोटायचं. मला पण तिला माझं मंगळसूत्र दाखवायचं.
अगं काय मंगळसूत्र आता असं असं करा तुम्ही ग्रामपंचायत फोडणं लोटा म्हणजे गाव सगळं बघल मंगळसूत्र कसं लोंबतंय किती घेतलंय काय घेतलंय त्या मंगळसूत्रात काय लाईट बीट लावल्या का चमकते एवढं लोक बघायला तुम्हाला माहित नाही त्या दिवशी घातलेलं तर ग्रामपंचायतीवर सगळी चर्चा होती हा की कसलं चकाकतं मरकुरी लावल्या काय त्या गंटनला गप्पा तुम्हाला माहित नाही काय नाही काय तुला माहित असते काय असते मला काय सांगू नको मी 1 रुपया देणार नाही अहो आता हो. हा बघ मला डोळा कान किडनी काय पाहिजे असले तरी एका मिनिटात मी देऊन मोकळं होतोय पैसे करते हे जर नसलं तर आपल्या बाच्यानं पैसे देणं होत नाही तुला कसं करायचं तसं करा जा. राहू द्या आता लय झालं तुमचं ठेवा आता काय अवघडच झालंय बाबा आता काय करू सांग बरं बघू बघते माझं मी ठेवा आता ठेवा ठेवा तुम्ही बघा जाऊ करते मला काय काय ते. सांगू नका ते अक्षर ते अक्षय पिढते मला काय सांगू नका ती बघा जाऊ तुमचं तुम्ही बघते माझं मी ठेवा हा तुम्ही ठेव काय ठेव अहो.